नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर फॉरेक्सचा बेसिक व्हिडिओमधला हा चौथा पार्ट आहे. ओके, 3 पार्ट मी ऑलरेडी अपलोड केले आहेत यूट्यूब चॅनलवर, ते बघून घ्या. एकदम बेसिक आहे, काय हेवी काम नाही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं. ओके, जसं बँक निफ्टीमध्ये कम्फर्टेबल तुम्ही ट्रेड करताना तसंच सेम आहे, काही अवघड नाही आहे फॉरेक्समध्ये. ते 3 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकदम कन्फर्म नॉलेज येऊन जाईल की बाबा फॉरेक्स मार्केट कसं वर्क करतं, काय करतं. तर आजचा हा चौथा व्हिडिओ, बेसिक व्हिडिओ आपला. तर या व्हिडिओमध्ये मी काय कव्हर करणार आहे की आपलं मार्जिन किती जातं, लेव्हरेज किती मिळतं आपल्याला कॅपिटल किती लागतं आणि लॉट साईज काय असते. ओके, त्याबरोबरच मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी समजून सांगेल की बाबा ट्रेड कसा घ्यायचा आहे आपल्याला. ओके, ट्रेड कसा घ्यायचा आहे आपल्याला, सेल कसा करायचा आहे, सेल कसं, टार्गेट कसं, पोझिशन चेक कशी करायची आपल्याला. तर ह्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला समजून सांगणार. आणि ब्रोकरेज किती जातं, बरोबर, ट्रेड मागं ब्रोकरेज किती जातं. जसं झिरोदा असेल, एंजल वन असेल, यांचं वेगवेगळं ब्रोकरेज आहे. आपण लॉट साईज वाढवत चाललो की त्यांचं ब्रोकरेज वाढत जातं, तसं ह्याला आहे का, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं डिस्कस करणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, पार्टमध्ये बनवला असता पण एवढा एडिटिंग करायला वेळ नाही आहे माझ्याकडं, तर मी मोठाच व्हिडिओ बनवतो आहे आणि थोडा म्हणजे सगळा व्हिडिओ टाकून देतो आहे. तर सगळा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, मोठा असला तरी चालेल, काही इश्यू नाही. 5-5 मिनिटाचं पार्ट करून बघा, 5 मिनिटं बघा, 10 मिनिटं आराम करा, पुन्हा 5 मिनिटं बघा. ओके, पूर्ण व्हिडिओ एकदाच अपलोड करून देतो आहे. तर पहिल्यांदा आपण येऊया डायरेक्ट कशाला, लॉट साईजला येऊया. ओके, लॉट साईजला येऊ आपण. ओके, तर लॉट साईज काय असते आपल्यामध्ये. ओके, तर US 100मध्ये लॉट साईज चालू होते कितीनं, 0.1. ओके, 0.1ने US 100मध्ये लॉट साईज चालू होते. तर 0.1ने लॉट साईज चालू होते. ओके, समजलं आहे तुम्हाला. तर आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, एकदम इझिली. बघा, तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता, बरोबर, बँक निफ्टीमध्ये, बरोबर, 1 लॉट बाय करता, बरोबर. 1 लॉटमध्ये क्वांटिटी किती येते तुम्हाला, 15 येते, बरोबर. हे इंडियन मार्केटचं झालं, तसं US मार्केटमध्ये नाही आहे. हा जो 1 लॉट आहे ना, हा 1 लॉट, तो हा 1 लॉट आहे, समजून चला. ह्याच्यामध्ये क्वांटिटी वगैरे काय येत नाही. लक्षात आलं तुम्हाला. बँक निफ्टीमध्ये जसं 1 लॉट तुम्ही बाय करता, तसंच 0.1 म्हणजे US 100मध्ये 1 लॉट झाला, बरोबर. बँक निफ्टीमध्ये तुम्ही 2 लॉट बाय केले, बरोबर, 2 लॉट बाय केले, मग इथं तुम्ही काय करणार, 0.2. ओके, समजलं. जेव्हा आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला 10 लॉट करायचे आहेत. आता बँक निफ्टीमध्ये तुम्ही 10 लॉट इझिली घेतले, बरोबर, तुम्हाला समजतं आहे मार्केट. आता इथं कसं घ्यायचं, तर सिम्पली काय करायचं, 0.1 आहे, 0.9 नंतर काय येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर. म्हणजे किती झाले आपले, हे 10 लॉट झाले. आपल्याला 10 लॉटकडे जायचं नाही आहे. जेव्हा आपला कोर्स येईल, जेव्हा मी तुम्हाला शिकवायला चालू करेल, त्यावेळेस तुम्ही डेमो अकाउंटमध्ये किंवा आत्ता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही डेमो अकाउंटमध्ये 0.1च्या लॉटने ट्रेड करायचा, प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस, बरोबर का. प्रॅक्टिस कुठली माहिती आहे का, की सेल कसा करायचा, बाय कसा करायचा, मी सांगेल तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली कराल ना ह्या गोष्टी, तेव्हा तुम्हाला भरपूर लक्षात येईल, बरोबर का. व्हिडिओमध्ये सांगून काही कळणार नाही किंवा ऐकून जास्त काही कळणार नाही. जेव्हा व्हिडिओमधलं बघून तुम्ही प्रॅक्टिकली कराल ना, तेव्हा तुम्हाला भरपूर गोष्टी समजून जाते. ओके, तर 0.1चा 1 लॉट असतो आपला, बरोबर का. तर ह्याच्यामध्ये विषय काय होतो बघा, US 30मध्ये पण काय होतं, आपला 0.1चा लॉट येतो. ओके, स्टार्टिंग. आणि US 500मध्ये पण 0.1चा येतो. ओके, ह्या गोष्टी आल्या लक्षात. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट, की प्रत्येक ब्रोकरनुसार आहे ना वेगवेगळे व्हेरिएशन असतं त्याच्यामध्ये, बरोबर, वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. कुठं लॉट साईड चेंज होते, कुठं आणखीन काही गोष्टी चेंज होतात, बरोबर का. त्यामुळं मी प्रेफर काय केलं आहे एक्सचेंज ब्रोकर तुम्हाला, की याच्यामध्ये सपोर्ट लेवल जो आहे एक्सचेंज ब्रोकरचा इंडियामध्ये स्पेशली, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, एकदम जबरदस्त सपोर्ट लेवल आहे त्यांचा. सपोर्ट असा मिळतो ना, विचारूच नका. ज्या लोकांनी अकाउंट ओपन केलेत आणि व्हेरीफाईड केलेत ना, ते व्हिडिओ जर बघत असतील ना, तर कमेंट करून नक्की सांगा की दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज आला आहे का नाही. ह्या 3 दिवसाची सुट्टी सोडून बघा, तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज 101% आला असेल त्यांचा. एवढा भारी सपोर्ट आहे. कधी पण डिपॉझिट आणि विथड्रॉला प्रॉब्लेम जरी आला ना, मला जरी नाही काय केलं, त्यांना व्हॉट्सअपला जरी मेसेज केला ना, तरी तो तुमचा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होऊन जातो. लक्षात घ्या गोष्टी. आणि भरपूर जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण केलेत. कमेंटमध्ये नक्की सांगा मला सपोर्ट कसा आहे याचा. ओके, तर दुसरी गोष्ट बघा, आपल्याला काय घ्यायचं आहे. आता 0.1चं लॉट साईज आहे आपल्याला US 100, US 30 आणि US 500मध्ये. आता मी अभ्यास करतोय माझ्या स्ट्रॅटर्जीवर, ह्या 3 गोष्टीवर, बरोबर. स्पेशली मी टार्गेट काय केलेलं आहे, US 100 आणि US 30. मी US 500 आणखीन ट्राय नाही केलेलं आणि ट्रेड पण नाही घेतला मी. ओके, ह्या 2 गोष्टीमध्ये आधी पटायत हो आपण, बरोबर. ह्यामध्ये आधी मास्टर हो, त्यानंतर मग इथं घुसूया. ओके, आता विषय काय होतो, ह्याच्यामध्ये आणखीन लॉट साईज एक्सचेंज ब्रोकरचं सांगतो स्पेशली मी. बाकीचे ब्रोकर एक्सचेंज असतील,
आणखीन भरपूर ब्रोकर आहेत, मी नाव भरपूर ऐकलेत, भरपूर यूज केलेत, पण मी दुसरं काय माइंड करत नाही, फक्त एक्सएम ब्रोकर माइंड करतो. ओके, तर लक्षात घ्या याच्यामध्ये. तर गोल्डमध्ये जरी ट्रेड केलं ना तुम्ही गोल्डमध्ये, ओके, गोल्डमध्ये जरी ट्रेड केलं तरी लॉट साईज काय येणार आहे 0.1 येणार आहे तुम्हाला. ओके, आणि मी आता करतो ना ट्रेड बिटकॉईनमध्ये पण सेम आहे, तुमची लॉट साईज काय येणार आहे 0.1. लक्षात घ्या गोष्टी. आता बिटकॉईनचं तो भरपूर लोक म्हणतील सर बिटकॉईनमध्ये पण करायचं, बिटकॉईनमध्ये करायचं, बरोबर का? वेट करा, बिटकॉईनमध्ये मी प्रॅक्टिस करतो आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपला जेव्हा कोर्स येईल त्यावेळेस कोर्स एका प्लॅटफॉर्मवर आपला अपलोड होईल, त्यामध्ये जसं जसं मी बिटकॉईनचा मला ॲनालिस्ट माझं जमल आणि माझ्या सगळ्या लेवल स्ट्रॅटर्जी सगळ्या वर्क करायला लागतील, मी त्या बाबतीतचा व्हिडिओ कोर्समध्येच ॲड करून देईल तुम्हाला. तो फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल बिटकॉईनचा. कर्ड ऑईल पण करतो, पण कर्ड ऑईलचं जरा स्ट्रॅटर्जी वेगळी आहे, लॉट साईज वेगळी येते, भरपूर गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळं लगेच नाही घुसणार आहे मी. आधी हे सर्व करूया, नंतर कर्ड ऑईलमध्ये पण घुसूया. अवघड काही नाही आहे, आपली स्ट्रॅटर्जी वर्क करणार. जिथे जिथे लिक्विडिटी आहे तिथं आपली स्ट्रॅटर्जी 101% वर्क करणार. लक्षात घ्या गोष्टी. ओके, तर लॉट साईज तुम्हाला समजलं की बँक निफ्टीमध्ये आपण एक लॉट घेतो, बरोबर, त्यात 15 क्वांटिटी येते, बरोबर. तसंच US100 आणि US30मध्ये 0.1 म्हणजे एक लॉट झाला, ह्याच्यामध्ये काही क्वांटिटी वगैरे काही आपल्याला मिळत नाही. आलं लक्षात तुम्हाला? आणि आता तुम्ही जेव्हा रिअल अकाउंट एक्सएम ब्रोकरवर ओपन करा तर स्टँडर्ड अकाउंट सिलेक्ट करायचं. काय करायचं? स्टँडर्ड अकाउंट सिलेक्ट करायचं. मायक्रो अकाउंट असेल, आणखी भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते नाही सिलेक्ट करायचं, फक्त स्टँडर्ड अकाउंट सिलेक्ट करायचं. स्टँडर्ड अकाउंट आपल्यासाठी बनलेलं आहे, त्यामुळे तेच अकाउंट करायचं. बाकीच्या गोष्टी तुम्ही जर चेक करत बसला तर भरपूर काही गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये डिपॉझिट पण तुम्हाला तेवढंच द्यायला लागतं त्यांना. ओके, $500 असेल, $1000 असेल, तेवढं डिपॉझिट द्यायला लागतं, मग तुम्हाला ते ब्रोकरेज पण कमी भेटतं. असं काही करू नका, स्टँडर्ड जे आहे तेच घ्या, जास्त काही लोड नका घेत बसू. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्हाला पॉईंट वाईज सांगतो की बाबा मार्केट किती पॉईंट गेल्यावर किती प्रॉफिट देतं आणि किती लॉस देतं. ह्या गोष्ट आता नीट समजून घ्या तुम्ही. बरं, आता लॉट म्हणजे काय, लॉट बाय करणं म्हणजे काय, बरोबर, एकदम बेसिक आहे, तुम्हाला माहीत असेल, जास्त सांगणार नाही. एक उदाहरण देतो, एक्झाम्पल पकडून चाला. आता सध्या प्राईस धरून चाला, आता इथं बघा, आता सध्या प्राईस किती आहे, आता एक्झाम्पल पकडून चाला 18,050, बरोबर, 18,050. तर 18,050 मधलं आपण काय करतोय 0.1 बाय करतोय. ओके, 18,050 मधनं आपण काय करतोय, फक्त 0.1 त्याचा हिस्सा बाय करतोय. एक्झाम्पल आपण गावाकडे बघितलं असेल तुम्ही की कोण बोकड कापतं, बरोबर का, आणि त्याचे हिस्से येतात, अख्खं बोकड तर घरी घेऊन जात नाही तुम्ही, बरोबर का, मग हिस्से येतात त्याचे, कोण पावशेर घेतं, कोण अर्धा किलो घेतं, कोण 1 किलो घेतं, बरोबर. तसं आपण हिस्सा बाय करतो. 18,050 मधला एक थोडासा हिस्सा म्हणजे 0.1 आपण बाय करतो. आलं लक्षात? लॉट म्हणजे काय असतं आणि लॉट कसं आपण त्याला काय म्हणतात नेमकं, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बाबा 18,050 मधून आपण एक छोटीसं पार्ट त्याचा बाय करतो 0.1चा, तो आपला एक काय झाला, लॉट झाला. तो लॉट म्हणजे आपण त्या ह्याच्यामधून थोडासा बाय करतो आपल्यासाठी, आपण प्रॉफिट ही करण्यासाठी. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय येते तुम्हाला एक समजून सांगायची. मी ट्रेड देतोय तेव्हा पण तुम्हाला कळलं असेल, मी ग्रुपमध्ये पण अपडेट दिली की बाबा काय पॉईंट किती मूव्ह झाल्यावर किती प्रॉफिट होतं आपल्याला. ओके, तर पुन्हा एकदा आणखीन समजून सांगतो, लक्षात घ्या. आता एकदम पण मी थोडंसं वर घेतो, मार्केट चालू आहे आज. ओके, आता एक्झाम्पल पकडून चालू, तुम्ही जास्त हेवी नाही काय करणार, मी तुम्हाला फास्टमध्ये समजून सांगतो. ओके, आता मार्केटने काय केलेलं आहे बघा, मी इथे एंट्री घेतली, बरोबर. मी सगळ्या ड्रॉइंग लिहून करतो, नंतर करत बसले. ओके, तर आता लक्षात घ्या, मार्केटमध्ये आपण काय केलं, इथे एंट्री बनवली, बरोबर, 18,317ला. इथं लक्ष द्या, दिसत नसेल तर झूम करून बघा एकदा. 8 थांबा 2 मिनटं, इथं पण भरपूर हे होते, इथं जरा हे आपण बघू. ओके, आता समजा काय करायचं, आपण आपली एंट्री काय झाली, ह्या ग्रीन कॅन्डलला आपली एंट्री झाली, इथं झाली एंट्री, बरोबर, इथं आपण एंट्री घेतली, बरोबर. आता प्राईस काय बघा, इथं 18,238 आहे, बरोबर, 18,238 प्राईस आहे. पण मी आता एस एल किती देतो तुम्हाला, 30 पॉईंटचा किंवा 25 पॉईंटचा एस एल देतो, बरोबर. आपली स्ट्रॅटर्जी जेव्हा तुम्ही माझी स्ट्रॅटर्जी शिकाल ना, तर तुमच्या विरुद्ध एकही रेड कॅन्डल मिळणार नाही जर सी साईडला तुम्ही एंट्री केली तर. तुमच्या स्टॉप लॉसकडे मार्केट जाणार नाही, जास्त करून 70 ते 80% नाही जाणार मार्केट. ओके, एस एलकडे नाही जाणार, गेलं तर पूर्ण एक 25 पॉईंटपर्यंत जाईल, 24 पॉईंट 20 पॉईंटपर्यंत जाईल, पण एस एल जास्त करून हिट नाही होणार. आत्तापर्यंतच्या ॲक्युरसीचा रिझल्ट आहे. ओके, लक्षात आल्या या गोष्टी. आता एक्झाम्पल पकडा, तुम्ही काय केलं, इथं ट्रेड घेतला 2 मिनटं, मी स्टॉप लॉस पण लावतो तुमच्यासाठी, बरोबर. आता मी काय केलं,
25चा स्टॉप लॉस लावला आणि आपलं टार्गेट काय आपलं बाबा 30 पॉईंटचं टार्गेट आहे, बरोबर. तर आता तुम्ही 18,238ला तुम्ही एक ट्रेड म्हणजे एक लॉटने बाय केलं, बरोबर. एक लॉटने तुम्ही काय केलं आहे, बाईंग केली. आलं लक्षात तुमच्या, एक लॉटने तुम्ही काय बाईंग केलेली आहे 18,238ला. बाईंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं असेल मला वाटतं. बाईंग म्हणजे अपसाईडचे म्हणजे सीई घातला आपण, बरोबर. 18,238 बाय केला आपण. तर मार्केट आता 30 पॉईंट वर गेलं, आपलं टार्गेट हिट केले, बरोबर का. तर आता ह्याच्यावर आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे, बरोबर. प्रॉफिट किती होणार आहे ते आपण बघायचं आहे. तर आता मार्केट 18,238 पासून 18,269ला गेले. तर प्रॉफिट किती व्हायचे, तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला दाखवतो एकदा. 2च मिनिटं मग कॅल्क्युलेटर ओपन करतो. तर आता लक्षात घ्या, लॉट साईज कशी कॅल्क्युलेट करायची, तुम्हाला थोडंसं हे करून देतो, डोक्यात घालून देतो तुम्हाला. लक्षात घ्या आता, ओके. तर आता आपण बाय काय केलेलं, किती लॉट केलेले आपण, 0.1 लॉट म्हणजे एक लॉट बाय केला, बरोबर. जेव्हा मार्केट 30 पॉईंट हे होईल अप जाईल आपल्या साईडने, तर आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे, बरोबर. 30 पॉईंट मी अप गेलो, किती झाले, $3 प्रॉफिट झालं, बरोबर. जसं $3 प्रॉफिट होणार आहे तसं काय होणार आहे, $2.5 ते $3 तुमचा लॉस होणार आहे. आपण काय करतोय, 25 ते 30 पॉईंटचा एसएल ठेवतोय, तर $2.5 ते $3 तुमचा लॉस होणार आहे, बरोबर. आता इथं काय सेम सिच्युएशन मी केली, 0.5 म्हणजे 5 लॉट मी बाय केले आणि 30 पॉईंट मार्केट वर गेलं तर किती झाले ते $15, बरोबर. तसंच जर मी केलं 0.5 म्हणले 25 पॉईंटचा मी स्टॉप लॉस लावला, $12.5 सांगतो मी, ओके. आता हे कॅल्क्युलेट केलं आपण नॉर्मली धरून चाल. आता 12.5 80नेच कॅल्क्युलेट करतो, ₹1,000 लॉस होणार आहे, ओके. लक्षात घ्या आता गोष्टी. आणि 1200 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटमध्ये कोर्समध्ये सगळ्या व्यवस्थित समजून सांगेल मी, की रिस्क मॅनेजमेंट कशी करायची आणि आपल्याला किती कॅपिटलवर किती रिस्क घ्यायची, किती स्टॉप लॉस घ्यायचा, या सगळ्या गोष्टी. तसं बघायला गेलं तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एक 70-80% मार्केट आपल्या स्टॉप लॉसकडे जातच नाही, तिथूनच वर जातं. दुसरी गोष्ट की स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत, भरपूर. जेव्हा तुम्ही कोर्स कराल, जेव्हा रिअलमध्ये प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल, ओके. तर लॉट साईज तुम्हाला समजली, किती पॉईंट वर गेल्यावर कसं कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला समजलं, बरोबर का. आता सेम तुम्हाला सांगतो, मी सेल साईडची एंट्री घेतली, पुन्हा 0.1 करणार, आपलं टार्गेट कितीचं आहे, 30चं आहे. $3 भेटले ना एक लॉटवर. एक लॉटला इन्व्हेस्टमेंट किती लागते, $3.60 लागत, $3.60 काहीतरी इन्व्हेस्टमेंट, ओके. तर ही तुम्ही जेव्हा ट्रेड कराल ना, डेमो ट्रेड, तेव्हा तुम्हाला हे समजून येईल. डेमो ट्रेड कसा घ्यायचा किंवा ट्रेड कसा करायचा ना, मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओच्या शेवटी. मी एकदा ट्रेड तुम्हाला घेऊन दाखवेल, फक्त डेमो ट्रेड तुमच्यासाठी, ओके. आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट काय बघा, आता लक्षात घ्या, की ह्याच्यामध्ये ब्रोकरेज आहे ना, ब्रोकरेज तुम्ही 10 लॉट घ्या किंवा एक लॉट घ्या, 1 पासून 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, तुमची इच्छा, बरोबर. जसं कॅपिटलनुसार जेव्हा एक्सपिरियन्स येईल तुम्ही हेवी लॉट वाढवसाल वगैरे, बरोबर. त्याच्यामध्ये विषय काय असतो माहिती आहे का, की ब्रोकरेज याच्यामध्ये जास्त जात नाही. जेवढं आहे ना तेवढंच ब्रोकरेज जाणार तुमचं. तुम्ही लॉट साईज किती वाढवा, तुम्ही जेवढं ब्रोकरेज फिक्स झालेलं आहे ना, ते ब्रोकरेज तुम्हाला द्यायला लागणार आहे. त्याच्यावर तुम्हाला ब्रोकरेज काही द्यायचं नाही आहे. जसं तुम्ही जर एंजल वन आणि आपल्या झिरोदामध्ये बघायला गेलं ना, किंवा धन असो, तर ह्याच्यामध्ये विषय काय बघा, तुम्ही लॉट साईज वाढवली ना, ब्रोकरेज वाढतं. आता ते हिडन चार्ज आहे, तुम्हाला दिसणारच नाही ते ब्रोकरेज वाढले ते, बरोबर. तुम्ही जर जाऊन वेबसाईटवर चेक केलं ना, तुम्हाला कळेल लॉट साईजवर किती ब्रोकरेज वाढते हळूहळू. तुम्ही 10 लॉट केले ना, ब्रोकरेज वाढतं. 2 लॉट जरी केलं तरी ब्रोकरेज वाढतं, 1-2 रुपयांनी तर वाढतं. तसं ह्याच्यामध्ये नाही आहे. सगळ्यात भारी ही गोष्ट आहे की तुम्ही हे करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण ह्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस नसते, एक्सपायरी नसते, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता पुढचं पॉईंट आपण घेऊया. तर आता दुसरा पॉईंट आपण घेतोय. तर दुसरा पॉईंट काय आपला, कॅपिटल, ओके. कॅपिटल किती लागतं मार्केटमध्ये, ओके. कॅपिटल किती लागतं, बरोबर. तर कॅपिटल अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे की $100 पाहिजे तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे $1,000 पाहिजे, बरोबर. अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे. मनात जो भ्रम आहे यूट्यूबवर बघून आलेला किंवा कुणी सांगितलं असेल की फॉरेक्स मार्केटसाठी कॅपिटल मोठं लागतं, भरपूर लागतं पैसा, काही नाही. कॅपिटलची एवढ्या मोठ्या कॅपिटलची काही गरज नाही. तुम्हाला मी सांगतो की एक लॉट घेण्यासाठी तुम्हाला $5 ते $6 लागणार आहेत. किती, $5 ते $6 लागणार आहेत अकाउंटमध्ये तुमच्या, बरोबर. US 100मध्ये तुम्ही जर ट्रेड करताय, 2 मिनटं डायरेक्ट मी यूज करतो. US 100मध्ये जर तुम्ही ट्रेड करताय ना, ओके, आणि तुम्ही काय केलं,
0.01चा लॉट बाय केला. ओके, एक लॉट बाय केला बरोबर. US100मध्ये तुम्ही ट्रेड करताय आणि 0.1चा एक लॉट बाय केला आहे, तर ह्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल किती लागणार आहे, तर $5 ते $6 कॅपिटल लागणार आहे. ओके, $5 ते $6 कॅपिटल लागणार आहे. एका लॉटमागे तुम्हाला एवढा खर्च येणार आहे. जसं बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघायला गेला बघा, आता ₹300 CEची स्ट्राईक प्राईस चालू आहे ॲट द मनीची. ओके, ₹300. जर ₹300 तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला ना, तर ₹4,500 तुम्हाला एका लॉटसाठी लागतात बरोबर का. बघा, आता लोक म्हणले असतील तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये पैसा जास्त लागतो. कुणाला पैसा जास्त लागतो का? फॉरेक्स मार्केटमध्ये काय लागतं, कमी पैसा आहे, लेव्हरेज भरपूर भेटतं मार्केटमध्ये. ओके, लेव्हरेज चांगलं भेटतं मार्केटमध्ये, त्यामुळे तुम्हाला काय जास्त टेन्शन नाही आहे की बाबा एक लॉट बाय करण्यासाठी $1,000 लागतील, असं काही नाही आहे. तुम्ही $5 ते $6 बाय करू शकता. लेव्हरेज भरपूर भेटतं मार्केटमधून. इंडियामध्ये हळूहळू ॲपवाले किंवा सेबी असेल, हळूहळू लेव्हरेज कमी करायला लागलेत. ऑप्शन सेलिंग आधी भरपूर इझी होती लोकांसाठी. 5-5, 10 हजारात जसे तुम्ही आता ऑप्शन बाईंग करताय ना, तसेच लोक त्या वेळेस ऑप्शन सेलिंग करत होते, चांगली इन्कम काढत होते. पण हळूहळू नियम बदलत गेले. आता ऑप्शन सेलिंगसाठी 3-4 लाख रुपये लागते कॅपिटल, बरोबर का. तसं US मध्ये नाही आहे. US मध्ये फॉरेक्सच्या मार्केटमध्ये लेव्हरेज भरपूर खचून मिळते, त्यामुळे काय टेन्शन नाही तुम्हाला. $5 ते $6 तुम्ही एका लॉट मागे तुम्हाला बाईंगसाठी काय लागणार आहेत. ओके, बाईंगसाठी लागणार आहेत. आलं समजलं तुम्हाला. मग जेव्हा तुम्ही लॉट साईज वाढवचाल तसं कॅपिटल तुम्हाला रिक्वायरमेंट लागणार आहे जास्त. तर आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की तुम्ही जर ट्रेडिंग करायला चालू कराल ना, तर ॲटलिस्ट $100 तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवा. ओके, $100 म्हणजे किती झाले हो, $8,000 ते $9,000 बरोबर. 8 ते किती झाले, $9,000. तुमच्या झिरोदामध्ये किंवा कुठलंही ब्रोकर ॲप इंडियन यूज करत असाल, त्याच्यामध्ये ह्याच्यावर कॅपिटल ॲड असेल तुमचं बरोबर का, तर तुम्ही $100 ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवा, जेणेकरून ट्रेड चांगला सिस्टीममध्ये बसला आपल्याला किंवा आला, आता आपल्या सेटअपमध्ये आला, आपण घेऊया आता ट्रेड, तर त्यासाठी आपल्याकडे कॅपिटल आवश्यक आहे. $100 ॲटलिस्ट ठेवा, जेणेकरून फास्ट ट्रेडिंग करता येईल. डिपॉझिटला थोडा टाईम लागतो, प्रोसेस असते. इथून पैसे US जाणार, US सगळं चेक होणार, मग ॲड होणार पैसे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. डिपॉझिट केलेले पैसे तुमचे ॲड होतात पण थोडासा टाईम लागतो. त्यामुळं काय करा की ॲटलिस्ट मिनिमम सांगतो मी $100 तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की स्प्रेड. US मार्केटमध्ये ऐकलं असेल तुम्ही स्प्रेड काय. अहो, स्प्रेड म्हणजे ब्रोकरेज. इझी शब्दात ब्रोकरेज बरोबर. ब्रोकरेज म्हणजे स्प्रेड आणि स्प्रेड म्हणजे ब्रोकरेज. हे बी काय बनवू नका, सिम्पल आहे. ओके, तर लक्षात घ्या. आता US मार्केटमध्ये आपण बघायला गेलो ना, तर XM ब्रोकरचं सांगतो मी स्पेशली. XNS वगैरे आहेत, हेवी ब्रोकरेज घेतात. मी XMचं सांगतो. तर US100, US30 आणि US500 ह्या तिन्ही इंडेक्समध्ये ओके तुम्हाला ब्रोकरेज लागणार सगळ्यात कमी ते XM ब्रोकरवरच लागणार. ओके, आता मी गोल्डमध्ये पण ट्राय करून बघितलं. गोल्डमध्ये पण मे बी ब्रोकरेज कमी आणि BTCमध्ये पण ब्रोकरेज कमी आहे. पण गोल्ड आणि BTC म्हणजे क्रिप्टोचा आपला टाईम फ्रेम आहे, ती टाईम फ्रेममध्येच तेवढं ब्रोकरेज कमी होतं. त्यानंतर मग ब्रोकरेज हळूहळू वाढत जातं, लक्षात घ्या गोष्टी. पण US100 आणि US30, US500 याच्यामध्ये ब्रोकरेज एकदम कमी आहे. आता ते ब्रोकरेज कसं चेक करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू समजून सांगतो. ओके, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या. XM ब्रोकरमध्ये आहे ना $2 ब्रोकरेज आहे आपल्याला. ओके, $2 एका ट्रेड मागं $2 द्यायचे आहेत तुम्हाला बरोबर. आता $2 द्यायचे आहेत, मग ट्रेड घेतलेच मायनस होतील का, ही होतील का, ती होतील का, ह्या गोष्टी तुम्हाला ते सगळे समजून सांगतो बरोबर. ट्रेड घेताना आपण एक्झाम्पल पकडून चाला की बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेतो बरोबर, तर चार्जेस सकट पूर्ण आपण ट्रेड आपला बाय करतो. तसंच ह्याच्यामध्ये आहे, पण थोडं वेगळं आहे. तुम्हाला ते दाखवतो मी कसं करायचं ते, म्हणजे बघायचं ते. आणि दुसरे जर घेतले ब्रोकर, तर मला वाटतं जास्तच ब्रोकरेज आहे, $5 वरतीच ब्रोकरेज आहे. XNSचं मी बघितलं, मे बी $5 का $8 काहीतरी होतं ब्रोकरेज त्यांचं, US100 आणि US30चं. लक्षात आलं तुम्हाला. तर सगळ्यात कमी ब्रोकरेज कोण घेते आपल्याला, XM ब्रोकर घेते बरोबर. त्यामुळे मी काय केलेलं आहे, रेफर केलेलं आहे. मी तुम्हाला आधी पण टेलिग्राम ग्रुपमध्ये पण अपडेट देत आलो आहे, मी व्हिडिओमध्ये पण सांगून आलो आहे की मी 4-5 ब्रोकर ट्राय करून बघितले
सगळ्यात जो बेस्ट ब्रोकर आहे तो मी तुम्हाला सजेस्ट केला आहे एक्सिम ब्रोकर. ओके, ह्याच्यामध्ये ब्रोकरेज कमी आहे, सपोर्ट सिस्टीम आहे चांगली, चांगला सपोर्ट भेटतो यांच्याकडून, डिपॉझिट आणि विड्रॉला काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला हा ब्रोकर सजेस्ट केलेला. ओके, तर आता US100, US30 आणि US500. ओके, तर याच्यामध्ये बाय कसा करायचा ट्रेड, सेल कसा करायचा, स्टॉप लॉस कसा लावायचा आणि टार्गेट कसं लावायचं, बरोबर, ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजून सांगणार आहेत. त्यामध्ये पोझिशन येईल की पोझिशन, ॲक्टिव्ह पोझिशन कुठं बघायची, बरोबर, ऑर्डर असतील आपल्या जुन्या ऑर्डर त्या कुठं बघायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मोबाईलमध्ये समजून सांगेल.